नमस्कार. आरतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वालाची खिचडी कशी करायची ते आपण बघणार आहोत. त्याला लागणारं साहित्य हे आता बाजारात मिळणारे कडवे वाल. हे आपण वर्षभराचे साठवणीचे करून ठेवतो आणि हे आपल्याला हवे त्यावेळेस आपण आदल्या एक दिवस आधी भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी उपसून आणि रात्री पाण्यात घालून त्याचे असे मोड आलेले असतात आणि त्याचे ते सोलून असे कडवे वाल तयार होतात. हे ते कडवे वाल. त्याला लागणारं साहित्य: मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट आणि मीठ आणि जिरेची पावडर आणि हा गरम मसाला मी घरीच तयार करते आणि धण्या जिऱ्याच्या पावडर पण मी घरीच करते आणि चवीसाठी साखर. आणि जे मी ह्या खिचडीसाठी जे वालाच्या वाटण केलेलं आहे, खोबरं, कोथिंबीर, ह्या 6-5 मी मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. छोट्या असतील तर 1-2-3 वाढवू शकता तुम्ही. आणि अर्धा इंच आल्याचे पिसेस तुकडे करून घेतले आणि ते वाटण हे तयार केलेलं आहे. आणि या खिचडीसाठी लागणारा हे 2 मोठे कांदे मी जाडसर असे चिरून घेतले. आता आपण फोडणी करूया. आणि तांदूळ जे आहेत ते मी 15 ते 20 मिनटं धुवून असे याच्यात भांड्यात काढून ठेवले. आता मी फोडणी करते. फोडणीवर मी अर्धा टीस्पून मोहरी टाकलेली आहे आणि 1 टीस्पून जिरे टाकलेले आहे आणि त्याच्यावर कापलेला कांदाही टाकते आणि चिमूटभर हिंग टाकायचा. तिथे साईडला हिंगाचा टाकून घेतलेला आहे आणि आता परतून घ्यायचा. कांद्यावर मी थोडं मीठ टाकते, कारण मीठ जर टाकलं तर कांदा लवकर होऊन येतो, लालसर होऊन येतो लवकर, म्हणून मी थोडं मीठ टाकलं. मी आता ह्या कांद्यावर टाकते. आणि हे जे मी वाल घेतलेले आहे म्हणजे त्याचं माप असं आहे, कुठचीही वाटी, आता मी ह्या वाटीने घेतलेले आहे. हे 1 वाटी वाल, त्याला 2 वाटी तांदूळ. 1 वाटी वाल असेल तर त्याला 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. तर कुठच्याही मेजरमेंटने तुम्ही तसं घेऊ शकता आणि ते करू शकता खिचडी. आता हे 2 मिनटं मी परतते. परतल्यानंतर त्याच्यावर मी आता तांदूळ होते. 2 वाट्या तांदळाला कुठच्याही मेजरमेंटने 1 वाटी वाल. गॅस जरा मोठा केला. साधारण 2 वाट्या ह्याला तांदळाला आणि म्हणजे 3 वाट्या होतात. 1 वाटी वाल, 2 वाट्या तांदूळ, त्याला 4 वाट्या पाणी लागतं. आता आपण मसाले टाकूया. आता हळद टाकते, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून तिखट. आता तुम्हाला तिखट कसं पाहिजे ते तुम्ही त्याच्यावर ठरवू शकता, पण त्याला साधारण 2 टेबलस्पून तिखट आणि 1 चमचा भरून धण्याची पावडर, 1 चमचा जिऱ्याची पावडर आणि हा चमचा भरून गरम मसाला. आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे आपलं, ते वाटण त्याच्यात आपण आता ओतणार आहोत. हे छानपैकी घाटून घ्यायचं. त्यात मीठ टाकायचं. तर मी मीठ टाकते.
मीठ मगाशी कांद्यावर एकदम थोडं टाकलं होतं, तर आता चवीसाठी मी मीठ टाकते. 1-1.5 टीस्पून तरी लागेल, थोडं मी टाकलेलं आहे. थोडा वेळ तर मसाल्यात होऊ देते मी ते. एक वाटी वाटणाला पाणी गेलेलं आहे आणि हे 2 वाट्या मी पाणी आता घालते. हे तांदळावर अवलंबून आहे. जुना तांदूळ असेल तर 4 वाट्या पण पाणी लागू शकतं, पण साधारण 3 वाट्या पाणी खूप होतं. आणि चवीला थोडी साखर. हे बघा, आज आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. आणि थोडी कोथिंबीर टाकते मी त्यात. हा साधारण 4 ते 5 माणसांना आरामात पुरेल एवढा ही वालाची खिचडी आहे. आता आपण बघूया, खिचडी छान तयार झालेली आहे. किती सुंदर बघा, छान मोकळी झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. त्याच्यावर आपण आता थोडं कोथिंबीर आणि खोबरं हे करूया. आता मी गॅस बंद करते. ही आता आपली वालाची खिचडी तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ही सर्व करताना ही वालाची खिचडी नेहमी नारळाच्या दुधाबरोबरच घेतात. हे नारळाचं दूध घालूनच ही खिचडी खातात, अशी पद्धत आहे. हे नारळाचं दूध आणि खिचडी. ह्याच्यावर कांद्याची भजी असते तर ते उत्तम. पापड, तळलेले पापड ते पण छान लागतील. तर तुम्ही करत करा, त्यावेळेस नक्की कांद्याची भजी करा, पापड तळून घ्या, पण नारळाचं दूध नक्की करा. ही आपली वालाची खिचडी तयार झाली.